आधी बघून यायचं बरं का, ते दुसऱ्यांना नाही हे करायचं. कोण कोण राहिले? सगळे आले. करायचं सुरुवात. चला रोल पोरो बसा ना तुम्ही, बसा ना, बसा म्हणतो तुम्हाला एका जागा, नाही तर पलीकडच्या रूम मध्ये बस. झालं तर ट्रेस झाले 10 मिनिटं थांबा, मग ट्रेस चालू आहे. हां थांबा थांबा. बंद करा. हो राव मुली तिथे बोलता येत नाही, मग ते तिकडे तुम्हीच ही होत. काल आले नाही राव तुम्ही. हो वडिलाचं बरं आहे का? वडिलाचं बरं आहे का? डॉक्टर आलते का? डॉक्टर आलते काल? हो आलते, कंटिन्यू येत आहे. अरे हा ना तुम्हाला काल रविवारच्या दिवशी नाही नाही, आमच्या आयुष्यात निवांत नाही आता. आता प्रेस झाल्यावर बोलू म्हणा. प्रेस सुरू झाली किंवा त्या विद्यार्थ्याला बोला म्हणा. विद्यार्थी दुसऱ्या रूम मध्ये बसलेले. आणि त्या घाटीच्या डॉक्टरला पुन्हा एकदा फोन लावा म्हणा. आणि घाटीच्या डॉक्टरला परत एकदा फोन लावा. डॉक्टर ध्यान देत नाहीत म्हणा. मी म्हणलोय असं. हा बोला ना. कोणाकड? कोणाकड? बर 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 बर. नाही मग त्यामुळे आधी विचारलं ना. मी सुद्धा मी डायरेक्ट ही नाही केली. मी डायरेक्ट कुठे आणि मग नाही नाही मी डायरेक्ट कसं करेल दुसऱ्याचं. मी डायरेक्ट ते काय बोला ना त्यांनाच बोला. ते चालेत माझ्याकडे. बोला त्यांना. हा सांगा काय काय अडचणी आल्या. हॅलो सर, ते कुठे गेले? नाही ते नाही. ते विषय घ्यायचा पोरांचा, आत्ताच्या नीटच्या पोरांचा. घ्या ना आता आले तर. हा विद्यार्थी आलते म्हणल्यावर कशासाठी आलते काय? विद्यार्थी घेऊन आपण किमान झालं ना. लगेच फोन लावून सांगा मला. नाही काय अडचण हे पाटील. हॅलो हॅलो. बोल 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 बोलायला लावा. ते काहीतरी अडचण येते परत परत.
सामचं पण आहे. सामचं करू का इरफान भाई तो नाही काल बोलले होते मला काय असलं मला सांगा. नाही ते मला आता मला घरचंच पेशंट आहे म्हणून करतोय म्हणे मी काळजी करू नका पण असलं थोडंफार तर सांगा जायचं म्हणजे होत असतं. विखे पाटलं स्टेटमेंट ऐकून पाटील तुम्ही कालचं आज कोणता झाली चहा पातळ 98,000 मतदार आहेत तिथं मराठ्याचं. अच्छा मग विधानसभेला त्यांना म्हणलं होतं बंद करा असून दे तरी काय खोटं बोलत तुम्ही ते त्याला तुम्हाला माहिती आहे का कशूला आम्हाला म्हणतात म्हणून तुम्हाला बाकी हे नाही. काय बोलावं ते तुम्ही बोलावं फक्त आम्ही फसवलं असं बोलतो. दमदरी जा रे माझ्याकडेच आहे म्हणून मी माझं सांगतो. दमत धरीत नाही ते. ते काय बोलायचं परत तरी बंद करा नाही चिरकुट्या वो फोटो पूछ के अच्छा है फोटो अच्छा है कौन सा माहिती आहे नहीं ये चलाने वाली कौन थी बोल रहे चाची इसको चलाने वाला उसकी लाइफ की एक भी छोकरी नहीं मेरे मार हेलो चाची वाह तारीफ बाजूचा रूम खाली आहे. ए से कारण एक्झामचा जो विषय आहे का केंद्र सरकारचा नाही झालं कळालं मला आता. केंद्र सरकारनंतर मग जे त्यांना जा म्हणा बोलतो मी कळालं मला आता दिवशी.
हॅलो हॅलो हां बोला ना बोला ना बोला ना हां बोला ना नंबर टाका अरे वन्नीस नंबर 5 नंबर 5 नंबर थोड़ा आगे स्पेशल रूम है नर्सिंग होम 5 नंबर हाँ वही रहेंगे नर्सिंग होम लिखे वाली कितना जमा आपको हाँ वही नर्सिंग होम है 5 नंबर बस वही फ्लोर को नर्सिंग होम 5 नंबर वही बना बोला ना तुमच्यामुळे थांबले सगळे. थँक्यू. अजून सुरू नाही झालं का? तुमच्याकडे टॅबलेट तुमच्यासाठी काय तुम्हाला एक मिनिट. रूम बंद करतो ना आपण. यूट्यूब फेसबुक पे निकाल दो. वन वीडियो धीरे हाँ हाँ घरी होता तो जिला तुम्ही आम्ही नोकरी पगार दिला असल्यासारखं ऑडियो बंद की अभी मी नाही हे आहे ना टाईट मारायचं प्रशिक्षण घेतलंय काय बाजूच्या लेअर जरा करा ना जरा ही पाठी बोलते नाही त्याच्यासाठी बातमी मी लिहायला माणूस शोधत नाही मी बसवतच तिथं आणि कुणाचे ह्याच्यावर नाही बसत परत सांगा केला का सकाळपासून फोन
ह्याला पाहिजे तर त्याला सांगा. तुम्ही मला इतकी एक्सक्लुझिव्ह बातमी दिली तर त्यांना दिली नाही. मी मागितलं का मला काय विश्वाचे नेते विश्वाचे नेते नाही होते. संभाल लिया करो रे हमारे सीनियर पैसे मिळेल क्या हुआ? चिल्ला मेरे सामने मैंने चिल्ला जनसंकट कमी सारे ना मोठे सारे मोठे सारे कॅमेरा मोदी इतकाच बोलतात. नाही नाही ते भुजबळ बोलताय मोदी आले आता भाऊ बोला ना हॅलो हा भाऊ बोला ना ओके हां हां ठीक हो हो भेटायला सांग ओके ओके थँक्यू सर हो 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 मला वाटतं हो दिन है वाला पर हां हां काय हो मारीने मारतो डायरेक्ट सुशील मारीने मारतो डायरेक्ट हे मारतंय काय ये तुम्ही तिकडे माधव सर माधव सर पाणी मागे बघायला पाणी अक्षर होणे कोणाचे 2-4 असतात ते इकडे द्या चहा बिस्किट दे त्याला आज तुम्हीच मागवणार आहे आज तुम्हीच मागवणार तुम्हीच मागवणार आहे म्हणे आज काय म्हणायला आता नाही आवाज तुम्ही मागवणार होते पाणी गिरते याला
नाही नाही केला खोलू का? आम्ही जवळ बसून सुपर एक्सक्लुझिव्ह सर. बरं 2 मिनिटं सर बोला की पीसी लाईव्ह देतो ना मी बोलतात त्या जरा मी बोलतो बाकी काय दुसरं यायला परत म्हणजे बोललेच नाही ना पहिले भुजबळ बोलत होते म्हणून थांबली होती तशी आता नाही कसं बोलू शकतो पण कसं आहे की त्याबरोबर एखादी बातमी मिळाली तू आम्हाला सोडून गेला बातमी घेऊन. केले सर पाठवली सांगा ना ते कोणते मला की फक्त चला हॅलो झालं सर बोलणं झालं भुजबळांचं झालं वाटतं. विशाल साहेब तुम्हाला टाकलं बघा एस्किलेज हो सुपर एस्किलेज केंद्रजी बी टाकला म्हणतायत ते आलं नाही, तू टाकला म्हणतायत ते आलं नाही, जिरेजी टाकला म्हणतायत ते आलं नाही. माझा फोन खराब झाला. माझ्या अकाउंटला जाऊन चेक कर. हॅलो कसं आहे ते तुमचं कसं आहे हॅलो. हा सर तुमचं कसं आहे तुमचं तुम्हाला अटकच करून टाका आता. हा करून टाका. टाकली ना हा यस 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 तातडीने? तू खरा म्हणा. अरे तू झालं. सॉरी सर अटक करून टाका अटक. नवीनच मी घोडा मारला काय रे? माझ्या नाही टाकला हा? रे. हा? मिळते ना अच्छा माझ्याकडनं ते स्विच मला वाटलं की मला सकाळी हा, हा. मी आता टाकतो. सुरू करू पटेल. तरी फोनच करून दिला खाली लय मोठा मुद्दा आहे होईल. बाहेर थांबलेत ते 4 लाख लोकांचा चला द्या चला, चला, द्या लाईव्ह द्या
झालं का? अरे अरे चालू आहे बघ. कोणाची? सगळे थोडे एक दोन प्रश्न घ्या कारण ते सांगतो म्हणताय ना घुमत चालून की येणार आहे बाबा. ते गुंताल करून मुसीन चालू करो यार मर्जी की जगह पर जी वाला इधर मेरे को उठा के इधर रखो जी मत चालू करो जी का किसका करने का? माझा तिकडे शाम को चालू झालं. देव सर देव सर लाईट चालू कर रे. बोला की. चला रोल देव सर लाईट चालू करतो सुरू नेमकं व्हायचं फ्रेम दिली ना तेव्हाच ब्लू लाईट चालू केलं का? हे चल अरे मी खाली तो करते पुन्हा कर झालं का? काढ ना. कम करो चल बस झाला बस चल रोल ऑलरेडी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. चला रोल रोल नाही सगळ्यांच तेव्हा बसलेलो होतो तो सगळ्यांनी प्रेम दिली का मला इकडे चालू करा तुम्ही लोक लागले त्याचं माहिती चालू फ्रेम चलो रोल बोला पाटील तुम्ही प्रेम दिलेली आहे. पाटील मराठा आरक्षणावरनं आता तुम्हाला सगळीकडनं घेण्याचा प्रयत्न होतोय. काल विखे पाटील सुद्धा म्हणाले की जरांगे पाटील म्हणजे मराठा नाही आणि मराठ्यांचा आरक्षणाचं हे जे काही आंदोलन आहे आता हे भरकटच चाललंय. तुम्ही म्हणताय हे खरं आहे की मला आणि माझ्या समाजाला दोघांनाही घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे एकदम सत्य आहे. कारण काय झालं आहे की आम्ही जी सत्य मागणी केली ही कोणाला पचत नाही. आम्ही सत्य बोललो आहे, कायद्यावर बोट ठेवून बोललो आहे. कायद्यानं मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. सरकारी मराठ्यांच्या नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट मराठवाड्यासाठी बेळगाव आणि सातारा संस्थांचं खाणेसुमारीचं गॅजेटही त्याच्यामध्ये सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचंही नाशिकचाही करार आहे. दौंड संस्थांचाही विषय याच्यात सगळ्यात मराठा हा कुणबी असलेला उल्लेख आहे. त्यामुळे हे सरकारी नोंदी आहेत सगळ्या. आणि मी नेमकं महत्त्वाचं विषयावर बोट ठेवल्यामुळं यांची खूप पोटदुखी व्हायला लागली की ह्यो मुलगा जोपर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत हा मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे. आता याच्यातला दुसरा एक फरक असा आहे दादा की सत्यता बाहेर आली आणि जे काही नेते होते ओबीसीचे मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे यांचे रंग उघडे पडलेत आता मराठा समाजासमोर. त्याच्यात आणखीन एक दुसरा फरक असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दा म्हणून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो. सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटनेत एक कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात बसतंय ते आरक्षण सरकारी नोंदी आहेत त्या आणि असे एकवटले की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांनाही सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले, ते आरक्षणाचा विचार करायला लागले. आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत, आरक्षणाचा विचार नाही करायला लागले. ह्यो फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही आहे. ही
हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं घेणं खूप गरजेचं आहे. आरक्षण हे किती मोठं आहे याहून लक्षात येत आहे. बघा आता भाजपामधले ओबीसीचे सगळे नेते, आमदार, मंत्री एकत्र झाले. त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादीचे सुद्धा ओबीसीचे नेते सगळे एकत्र झाले. त्याच्यानंतर शिवसेनेच्या सुद्धा शिंदेसाहेबाच्या गटातले सुद्धा ओबीसीचे सगळे नेते एकत्र झाले. त्याच्यानंतर शरद पवार साहेबाच्या गटातले सगळे आमदार त्यांचे ओबीसीचे तेही एकत्र झाले. विरोधी पक्षातले असणारे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ओबीसीचे नेते सुद्धा एकत्र झाले. म्हणजे पक्षच न राहायला खाली की ते मी काल याच्यावर थोडंसं अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही. सगळे ओबीसीचे नेते हे एकवटलेत आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं. मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे? ते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाहीत. तुम्ही का रे बाबा मताला आणि निवडून यासाठी किंमत द्यायला लागली? याचा अर्थ कळत नाही तुम्हाला आरक्षण किती मोठं आहे, मराठ्यांची जात किती मोठी होईल. आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो, मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलो आहे. मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील, मोठे होतील आरक्षण मिळालं. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय. मी एकटा पडलोय. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत. त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत. मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा. मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा मी वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला, मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आपल्याला ह्या 8 दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी. त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे, निवडणूक नाही ना मतं नाही. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली, माझे गोरगरीब मराठ्यांचे पोरं संकटात सापडलेत. मराठ्यांच्या नेत्यानं ताकदीनं उभा राहा, हसण्यावर नेऊ नका, वाटोळं होईल. आणि मराठा समाजाला माझं आव्हान आहे की आपण 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा. लेकरांचं वाटोळं डोळ्या देखता होऊ देऊ नका ही मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती. 6 जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले कामं उरकून घ्या. पण 6 जुलैला एकही मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं नियोजन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्याला सुद्धा जायचं नाही. आपल्या लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात ठेवल्यात त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या. आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे. आपल्याला घेरलंय, आपली जात संकटात सापडली आणि मी एकटा पडलोय. मी हटत नाही, मेलं तरी हरकत नाही, पण मी हटत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही. दुसरा मुद्दा लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला. काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय की दोन्हीनेही शांत राहावं. म्हणजे मलाही सांगितलंय की तुम्ही शांत राहा, 13 तारखेपर्यंत शांत राहा ना, असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू. मी आजपासून कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही आता 13 तारखेपर्यंत. शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता की तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवा असं शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं. मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी 10 महिन्यापासून म्हणतोय. दुसरं हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत लागलं पाहिजे कारण ते सरकारी नोंदी आहेत. मग सातारा संस्थांचा असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल, तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी. आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही. फक्त आता शंभूराजे देसाई साहेबांनी आवाहन केलं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून मी कोणाच्याही प्रश्नाला आता 13 तारखेपर्यंत यांचे उत्तर देत नाही. फक्त आता उत्तर द्यायचं नाही म्हणून मराठ्यांना फक्त आता शेवटचा 3रा मुद्दा एक सांगतो की पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा. मग ते शायरीच्या माध्यमातून असून कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे. ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा. याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा. मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं. अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणारा. मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही.
जर याने तसं काय प्रयोग केला आणि याने जर कोणा हत्यार वाटायचं काम केलं, दंगली घडायचा प्रयत्न जर केला, तर आपण हात बांधून बसायचं नाही. कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मरता कामा नये, वयाला जाता कामा नये. ही नियत राज्याबाबत आमची नाही. आमचं म्हणणं आहे, राज्य शांत राहिलं पाहिजे, कुठं जातीय तेढ नाही झाला पाहिजे, दंगली नाही झाली पाहिजे. यांनी माणसं पेरलेत, मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकड बरळायला लागले. याचा अर्थ तवाच लक्षात येतो की आपल्या समोरासमोर आंदोलन बसवायचे, दंगल घडून आणायची, नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं, त्यांच्या अंगावर गाडी घालायची. कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याचे, की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपण कमी नाहीत, कोणाच्या बापाला भेट नाहीत. म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय, चिथावणी द्यायला लागलाय, लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी. मराठ्यांनी सुद्धा सावध राहा. जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे. आपण एकटेच 50-55% त्याला नाविलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार नाही. जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. ते शांततेत राहिले, आम्ही शांततेत राहणार. पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले, छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा, गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, हे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे, अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी. ही राज्यासाठी शांततेची बाब नाहीये. आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टर मराठी आहेत, आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी आहेत, उत्तराला उत्तर देणार. पण आता शंभूराजे देसाई साहेब म्हणले 13 तारखेपर्यंत एकही शब्द आपण त्यांना उत्तर देत नाहीत. त्यांनी सांगितलं 13 तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा. याचा अर्थ आपण दिलेल्या 9 मागण्या त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवू. आपण आपल्या कामात राहू. आपले 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे आपले शांतता, जनजागृती, मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात, या रॅल्याला घराघरातला मराठा आई बहिणीसह सगळ्यांनी एकजुटीनं एकत्र या. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा ही सगळ्यांना विनंती आहे. आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे. ते काही म्हणले, ते येवल्याच्यानी सांगितलंय काही म्हणा, ते काही म्हणले तरी 13 तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका. एखाद्यानं आपल्याला हणलं तरी देऊ नका. 14च्या नंतर बघू. विखेंवर उत्तर दिलं नाही. ते म्हणाले जरांगे म्हणजे मराठा समाज नाही आहे. नाही म्हणते ते तर नाही. आंदोलन भरकटलंय. कळन त्यांना आंदोलन भरकटलंय का काय झालंय, त्यांना कळन. काय भरकटलं? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. 1884चं सरकारी नोंदी महत्वाच्या का विखे साहेब, का 1990ला दिलेलं बिना नोंदीचं दिलेलं आरक्षण महत्वाचं? जरा उत्तर देता का मराठ्याला? विखे साहेब, 1884ला मराठा समाज हा सरकारी नोंदी आहेत कुणबीमध्ये. सातारा संस्थांचं गॅजेट सांगतंय पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये. 2 संस्थान सांगतंय बेळगावचं करार सांगतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सांगतंय मराठा हा कुणबी. आणि आता याच्या पलीकडे सांगतो विखे साहेब, तुम्ही संविधानाच्या पदावर आहेत आणि मंत्री आहेत. जरा 1967ला दिलेलं आरक्षण जरा वाचून बघा. 180 जाती आहेत, त्याच्यामध्ये कुणबी. आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. तुम्ही स्वतः सरकारमध्ये त्यावेळेस 2004ला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता, काँग्रेसात होता तुम्ही. जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा केला होता. काय चुकीचं बोलतो मी? महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी. काय चुकीचं बोलतो? कायद्याला धरून बोलतोय, नियमात धरून बोलतोय आणि 10 महिन्यापासून हेच बोलतोय. काय भरकटलं तुम्हाला? हे नाही दिसलं भरकटलेलं? सगळे एकत्र आले, तलवारी काढा म्हणतात मराठ्यावर. कोणतं तरी मराठ्याचं पोरग असं ना, तुमच्या बंगल्यात नाही यायची तलवार, पण गोरगरिबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असेल, त्याच्या मानेवर तर तलवार पडेल ना छगन भुजबळची. कोण भरकटीत आहे आंदोलन? आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या पुढे आंदोलनावर बसले, तिथं वेगळ्या वेगळ्या भाषात आंदोलन सुरू आहे. कोणी भरकटीला आंदोलन? जातीतून बोलायला शिका ना. खरं खरं कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते, तुमच्या वडिलाचं योगदान आहे, थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका आणि खरं बोलायचं शिका जरा थोडं. काय वेळ आली जातीवर? तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार, माझे आमदार सुद्धा इकडे येऊन बोंबलायला लागले. ते नाही का भरकटलेले दिसत? जरा मराठ्यांचे लोक
मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळं जात मरण एखादीशी. वाशाने वेळेवर. आणखीन हातातून वेळ गेली नाही. मी नाही हटत. तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना. नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार. तुमचा अभ्यास कमी आहे असं भुजबळ म्हणतात. त्यांनी अभ्यास केला पाहिजे आहे, कारण की मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिलं आहे. ते यासाठी म्हणतात, कधी मुस्लिमांना तर कधी धर्मदार समाजाला त्यांना खुश करायचं असतं. काय खुश करायला काय मी मुख्यमंत्री का? अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब, अभ्यास तुम्हाला नाही. मी काय म्हणलं याच्याकडे जरा बारीक ध्यान देत जा. कुंकडची कुंकड जोडीत जाऊ नका. तुम्ही काय करताय बघा, खोटं आरक्षण लोकात पसरायला लागले. म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकतील. तुम्ही सांगितलेलं लोक आरक्षण नाही ऐकत. मी सांगितलेलं ऐकतील, कारण मी खरं सांगतो. तुम्ही खोटी माहिती पुरविता. मी काय सांगितलंय, पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले 1 महिना 15 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो बा. म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं. हे मला महिना 20 दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी कुणबी नोंद तुमच्यामुळे निघाली आणि मी ओबीसी झालो बा जरांगे पाटील तुमच्यामुळं. मग तो मुस्लिम का होता आरक्षणात? नव्हताच ना. तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब. मी काय तुम्हाला कळायचंच नाही. मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये. तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून, की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा 67ला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे. तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती, उपजाती आणि पोटजाती, तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका. कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे, 50% एकटाच. थोडा विचार करा जरा गांभीर्यानं. मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि ते येणार आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे 100%. कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत. एसटी पासून का वंचित ठेवलं त्यांना? का वंचित ठेवलं? त्यांनी किती दऱ्याखोऱ्यात काम करायचं? का त्यांचे लेकर मोठे होऊ नये? आदिवासींचे लेकर सुद्धा का मोठे होऊ नये? त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये? आता जमिनी कमी झाल्यात. पूर्वी जमिनी होत्या, त्यांनी काय व्यवसाय करायचे आणि काय जगायचं? आदिवासी समाजाला सुद्धा एसटीत समावेश त्यांनी केलेलं नाहीये. ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे. कितीतरी पाड्या असे आहेत आदिवासींचे की ते आरक्षणामध्ये नाही आहेत. का अन्याय त्यांच्यावरती पण अजिबात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा. तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला, आणि त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही? धनगर बांधावर कशामुळे अन्याय करताय? जे आहे ते मी खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोललेलं. त्याला काय, जे खरं आहे ते बोलतोय. नाही हटत. मराठ्याला ओबीसीतून आरक्षण घेतलं नाही हटत. हां पाटील, जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या रायगव्हाण इथे एक पोस्टर लावलेलं आहे की ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, गाव प्रवेश बंदी, अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल. आता मला प्रश्न विचारला होता एका बंधूंनी, विखे साहेबाला कळायला पाहिजे. या जरा गावात जाऊन त्या. मग आंदोलन भरकटलंय, मी जातीवाद करतो का? आम्ही आमच्या लोकांना मी सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण. पण स्वतःहून समाजानं ठरवलं होतं, लावलं होतं. पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी लावले होते. मराठा असू नये तो कुणी असो, त्याला म्हणतात आंदोलन. याला म्हणत नाही जातीवाद. यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं. राग जर नेत्यावर आहे, यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे. मग मराठ्यांनाही आव्हान करतो, मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा. आम्ही खरं बोलत होतो. आम्ही म्हणत होतो आमच्याच लोकांनी आमचं वाटोळं केलं. आम्ही खरं बोलत होतो. पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी, तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल. आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शहाणे व्हा ना. आता डबडे उगच जातीला दोष देता हमेशाच. यासाठी मोठं केलं का रे तुम्हाला? आता हे काय, हे जातीवाद नाही का? आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी, तर हे जातीवाद नाही का? पुढारी असतो, सगळ्यांनाच पाहिजे. मग कोणीच आमच्या गावात येत, आमच्याकडे विरोध आहे. तुम्ही कम बोर्ड लावला, आमच्या तोंडातून तसले शब्द नाही निघणार. पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना. आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा. हे कोणता बोर्ड लागला त्याच्यावर आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहा. व्हा शहाणे.
हे असं याला म्हणते जातीवाद. कशाला दोष देता मनोज जरांगेला उगाच गोर गरिबांच्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो ना आता मी एकटा पडलोय. मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय, माझी जात संकटात आणली. मराठ्यांच्या नेत्याने शान व्हा असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा आणि सगळेचे सगळे कोणत्या पक्षात असाल तुम्ही, मराठे बी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहतील. हो जाहीर सांगतो, तुम्ही सुद्धा आता डोळे उघडा आणि मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहा. जनता घेऊन तुम्हाला बी मराठी उघडे पडून देणार नाही. हे शब्द आहे आमचा बी तुम्हाला. जरा सगळे एकजूट व्हा. जातीवाद हे भुजबळ घडून आणतोय, भुजबळने तसे बोर्ड लावायला सांगितलेले. हे सगळं काय राज्यात होतं हे फक्त भुजबळ आणि भुजबळच करतात, दुसरं कोणीही करत नाही. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आम्ही कोणत्याच नेत्याला दोष देत नाहीत आणि कधी देणार सुद्धा नाही. मंडल आयोगावर बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा नाही असं एका आंदोलनकर्त्यांनी म्हणलं. नाही जाऊ दे, आता मला काहीच बोलायचं नाही. गप्पा आहेत का नाहीत, आम्ही आरक्षणात आहेत, ओबीसीत आहेत, आमच्या सरकारी नोंदी आहेत, त्या आम्ही घेऊ. 13 तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं आहे की पाटलानं शांत राहावं, की त्यांनी विश्वास ठेवावा. चला ठीक आहे, 13 तारखेपर्यंत आम्ही शांत राहू, 14 पासून बघू. धन्यवाद बॉस. पेटीएमवर पैसे जमा झाल्यावर कसं थँक्यू बॉस म्हणतात हॅलो भारी आहे राव हे प्रकार. माईक कुठला आहे? कंबर गेले कामातून, आता बेल्ट लावा लागेल. तसंच आहे. कमरात आग होती आणि एखादबार हाताला आग होती, हाताला पायाला. उपचार काय म्हणतात? चालू आहे उपचार चालू आहे, पण तरी उद्या सुट्टी घेणार. कवर पडून राहायचं समाजाचं नाही, उद्या घेणार नाही. समाजावर एवढं संकट उभं राहिलं, एवढं मोठं आरक्षण, समाजाच्या लेकरं मोठे करायचे, त्या आरक्षणासाठी लढायचं. इथं कुठं झोपून राहू. आंतरवाली उद्या सकाळी 12 वाजता, उद्या दुपारी 12 वाजता. पण ते गावातल्या लोकांचा मोर्चा वगैरे काढतो, त्याचा काय संबंध? प्रत्येकाला अधिकारी, त्याला काय ते मुद्दाम छगन भुजबळ घडून आणायचे, दंगल घडून आणायचे त्याला तिथे मुद्दाम करणारे, तो जबाबदार राहणार आहे सगळ्या गोष्टी. आम्ही आमचं शांततेत काय बुमोडले जाऊ लागलं तिकडून कोणतरी समाजाचं एवढं मोठं आरक्षण अडकलंय काढलं तुझं पटलं मी काय असं त्रास होऊन मरण, समाजाचं कल्याण होईल ना. समाज